नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आज आपण अतिशय पौष्टिक अशी रताळ्याची खीर करणार आहोत। ही खीर उपवासाला तर नक्कीच खाऊ शकता, परंतु कोणत्याही सणासुदीला अगदी स्वीट डिश म्हणूनही करून खाऊ शकता, कारण खायला तितकीच अप्रतिम लागते आणि शिवाय करायलाही तेवढी सोपी आहे। आणि ही खीर म्हणजे तुम्ही थंडही खाऊ शकता आणि गरमही। आणि विशेष म्हणजे आता तर उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे ही खीर आपण फ्रीझरमध्ये जर सेट करून ठेवली ना तर अगदी रताळ्याचा आईस्क्रीम म्हणून सुद्धा एन्जॉय करू शकता। आहे की नाही मग मजेशीर? आणि खायला तर काय सांगू तुम्हाला, अतिशय भन्नाट आहे। आणि रताळा हे कंदमूळ असल्यामुळं त्याचे हेल्थ बेनिफिट खूप अधिक आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। तर एकदा ही खीर नक्की करून पहाच। सुरुवात करूया। रताळ्याची खीर करण्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराची रताळी घेतली आहे। तर आता ही आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, तर त्यासाठी कुकर घेतलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि एक डबा घेतला आहे। आता रताळी मोठ्या आकाराची असल्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतले, म्हणजे रताळी लवकर नरम होतील। तर आता अशा प्रकारे पाणी न घालता आपल्याला याला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर बघा, आता रताळी छान अशी नरम झाली आहे। चाकू घालून बघते आणि आतपर्यंत छान शिजली आहे। आणि आता याला मी बाहेर काढून थंड करून घेतलं आहे। आता या रताळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर आता साल थोडीशी, या रताळ्याची साल थोडीशी जाड आहे, त्यामुळे थोडी काढायला अवघड होते, म्हणून मी इथे सुरीच्या साहाय्याने याची साल काढून घेत आहे। तर रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास खूप जास्त मदत होते। शिवाय फायबरही इतके मोठ्या प्रमाणात असतात की पचनक्रियेसुद्धा सुधारते। रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे डायबिटीस पेशंटसाठी रताळेसुद्धा हे खाण्यासाठी डॉक्टर शिफारस करतात। तर एखादी स्वीट म्हणून काही खायचं असेल तर नक्कीच रताळ्याची खीर डायबिटीस पेशंट खाऊ शकता, फक्त साखर न घालता। रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, परंतु शिवाय सोबतच आपल्या केसांचे आजार आणि त्वचेचे संबंधित आजारसुद्धा बरे होण्यास मदत होते। आणि विशेष म्हणजे अगदी एनर्जेटिक असं हे कंदमूळ असल्यामुळे विशेष करून उपवासाला खाल्लं जातं, त्यामुळे भूक अजिबात लागत नाही आणि पोट भरल्याची फिलिंग येते, म्हणून वेट लॉससाठी सुद्धा अतिशय फायदेशीर असं हे रताळा खाणं आहे। त्यामुळे रताळ्याची खीर नक्कीच करून बघा। तर बघा, बोलता बोलता आपलं रताळ्याचे साल काढणं झाली आहे आणि आता मी अशी छोटी किसणी घेतली आणि आता हे रताळी मी छान अशी किसून घेते। त्यामुळे काय होतं, यामध्ये गुठळे अजिबात राहणार नाही आणि एकसारखं असं छान आपल्याला रताळं मॅश करून घेता येईल। तर किंवा जर असं किसणी नसेल तर पोटॅटो मॅशरनं सुद्धा आपण मॅश करून घेऊ शकता। रताळ्यामध्ये पोटॅशियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे ब्लड प्रेशर पेशंटसाठी सुद्धा उपयुक्त आहे। व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम तर सुद्धा अगदी भरभरून असतं, त्यामुळे हाडे आणि दातसुद्धा मजबूत होण्यास मदत होते। तर आहे ना, आता किती मोठे फायदे या रताळ्याचे आहे, तर मग आपण रताळ्याचं सेवन हे केलंच पाहिजेत। मग अशा पद्धतीने आपण सणासुदीला सुद्धा रताळ्याची खीर करून खाऊ शकता। खायला तर अतिशय अप्रतिम आहे आणि याचं आईस्क्रीम करून जर खाल्लं ना तर आपण पुन्हा पुन्हा ही रेसिपी नक्कीच ट्राय करसाल। तर बघा, आता आपले रताळे इथे छान किसून झाली आहे, मस्त असं छान मॅश झालं आहे। आता आपण याला बाजूला ठेवू आणि आता मी एकीकडे दूध गरम करायला ठेवलं आहे, त्यातलंच थोडंसं गरम दूध घेतलं आहे आणि आता यामध्ये मी काही केशरच्या काड्या घालून घेते। तर एक साधारण 10 ते 15 केशरच्या काड्या घालते। आपण केशरच्या काड्या असेल तर नक्की घाला, किंवा नाही घातल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाही, चवीमध्ये खूप जास्त काही फरक पडणार नाही, परंतु केशरमुळे खिरीला चव खूप आणखी चांगली येईल। तर आता इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे, जाडबुडाची कढई घेतली आहे। आता 1 चमचाभर तूप घातलं आहे। तर आता खीर म्हटल्यानंतर साजूक तूप हे आवश्यकच आहे, तर आता साजूक तूप घातलं आहे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊ, कारण ड्रायफ्रूट असे आपण सुरुवातीला जर तुपामध्ये असे फ्राय करून घेतले ना तर त्याची चव खिरीमध्ये खूप जास्त प्रमाणात उतरते। तर आता मी इथे काही काजू घेतले आणि काही बदाम घेतले। आपण आपल्या आवडीनुसार किशमिश घेऊ शकता, अक्रोड घेऊ शकता, आपल्याला जे आवडतील असे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। तर आता इथे ड्रायफ्रूट चांगले असे मी सोनेरी रंगावर तळून घेतले। आता आपण जे किसून घेतलेलं जे रताळी आहे ना
तर आता ती आपण या तुपामध्ये थोडीशी 1-2 ते 3 मिनटं अशी फ्राय करून घेऊ. तर जशी जशी ती गरम होईल ना तसं तसं ती छान आणखी मॅश होईल. तर बघा खूप छान मॅश झाली. 3 ते 4 मिनटं मी असं याला परतून घेतलं आहे. आणि आता एकीकडे मी दुसऱ्या बर्नरवर दूध गरम करायला ठेवलं आहे, त्यामुळे आपली खीर लवकर होण्यास मदत होते. तर आता यामध्ये मी गरम दूध आता घालून घेत आहे. तर आता साधारणपणे अर्धा लिटर दूध मी आता यामध्ये घालते आहे. तर आता चमच्याच्या साहाय्याने मी ह्या सर्व गुठळ्या यात मोडून घेत आहे, कारण आपण चांगलं असं एकजीव मॅश करून घेतलं आहे. त्यामुळे हे रताळ्याचा जो गर आहे तो दुधामध्ये अगदी लवकर विरघळतो, अजिबात जास्त मेहनत लागत नाही. तर बघा आता गुठळ्या पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहे. आणि आता हे जे कडेकडेला लागलेली जी दुधावरची साय असते ना तीसुद्धा खरडून या दुधामध्ये मिक्स करायची आहे. तर बघा आता अशा पद्धतीने आपल्या खिरीला छान अशी उकळी आली आहे. आता यामध्ये मी साखर घालते. तर आता इथे मी 4 चमचे साखर घालते. साखरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण घालू शकता, किंवा हवं तर आपण यामध्ये गूळसुद्धा घालू शकता. परंतु गूळ घालताना आपल्याला खीर पूर्ण झाल्यानंतर सर्वात शेवटी कोमट झाल्यानंतर आपल्याला गूळ घालायचा आहे. म्हणजे जर आपण उकळत्या दुधात जर कधी आपण गूळ घातला तर दूध फाटण्याची शक्यता असते. तर आता यावेळेला मी आता इथे केशरचं जे दूध आहे ना ते घालून घेतलं आहे. बघा किती छान रंग आला आहे, रंगसुद्धा आला आहे आणि चव तर फारच छान येते, कारण केशर घातल्यामुळे अगदी अप्रतिम टेस्ट येते. आता यामध्ये वेलची पूडसुद्धा घालून घेते आणि आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ, छान असं एकजीव करून घेऊ. आणि साधारणपणे 7 ते 8 मिनटं याला मी असं उकळून घेतलं आहे. तर बघा आता खीर छान अशी दाटसर झाली आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायची नाही, कारण थंड झाल्यानंतर ही दाटसर होते. तर बघा अतिशय अप्रतिम चवीची आपली इथे खीर तयार झाली आहे. पुरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि तशीच खायलासुद्धा अप्रतिम लागते. शिवाय आईस्क्रीम बनवून तर फारच छान लागते. थंड खाऊ शकता, गरम खाऊ शकता, सर्वांनाच आवडेल याची मी खात्री देते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. म्हणजे अशाच हेल्दी आणि छान छान सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला लवकरच भेटू अशा छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा. धन्यवाद.